आपण आज चला शिकूया प्रयोगातून। तर आपण आज विज्ञानचा प्रयोग बघूया, पाण्याची घनता। कोणता प्रयोग पाहायचा आपल्याला? पाण्याची घनता। त्यासाठी आपण काय केलंय, एका बॉटल मध्ये पाणी घेतलंय, 2 चंचू पात्र घेतलेत, एक बटाटा घेतलाय आणि मीठ घेतलंय। प्रयोगासाठी लागणारं साहित्य आपण घेतलंय। आता आपण प्रत्यक्ष याचा प्रयोग करून बघूया। साहित्य झालंय, आपल्याला आता काय करायचंय, पाणी टाकून घेऊया आपण दोन्ही चंचू पात्रामध्ये। या पण चंचू पात्रात आपण पाणी टाकून घेऊया। घेतलं? हा, आता आपण काय करायचं, हा बटाटा आहे, हा बटाटा आपण काय करूया, पाण्यामध्ये टाकूया। काय झाला पाण्यामध्ये तळाशी गेला, बुडाला, आहे की नाही। आता आपण काय करूया, यामध्ये मीठ टाकून घेऊया। काय करूया आपण? मीठ टाकून घेऊया। या पाण्याला चांगलं ढवळूया। मीठ टाकलं, पाणी आपण ढवळलं, मीठ पूर्ण त्याच्यामध्ये विरघळू देऊया। टाकलं मीठ। आता हे साधं पाणी होतं, याच्यामध्ये आपण काय केलंय, मीठ टाकलंय, बरोबर आहे की नाही। आता आपण काय करू, ह्याच्यातलं पाणी ह्या ग्लास मध्ये टाकून घेऊ आणि हा बटाटा काढून घेऊ आणि परत ज्या आपण पाण्यामध्ये मीठ टाकलंय त्या पाण्यात आपण हा बटाटा टाकून पाहू। काय झाला रे? काय झाला? जादू झाली का? जादू झाली। बघा, आपल्याला ते जादू दाखवणारे लोक असेच हे करतात, आहे की नाही, जादू दाखवतात, पण ती जादू नसते, तो ते विज्ञानाचा चमत्कार असतो। तर काय झालं बघा, हे पाणी आहे की नाही, अगोदर काय झालं, पाण्याची घनता जास्त होती। पाण्याची घनतेपेक्षा आलूची घनता काय होती? जास्त होती, म्हणून तो काय झाला, बुडाशी गेला आणि डुबला। आता इथं काय केलं आपण, यामध्ये मीठ टाकलं, जास्त प्रमाणात काय टाकले, क्षार टाकले आणि पाण्याची घनता आपण काय केली, वाढवली। पाण्याची घनता आपण वाढवली आणि त्याच्यामुळे काय झालं, हा बटाटा जो आहे तो पाण्याच्या घनतेपेक्षा आता त्याची घनता कमी झाली, पाण्याची घनता वाढली, म्हणून बटाटा काय झालेला आहे, पाण्यावरती तरंगतोय आणि पाणी बुडाशी आहे। म्हणजे काय, पाण्याची आपण घनता आहे की नाही ती तपासलेली आहे। जर आपण क्षार टाकून पाण्याची घनता वाढवली तर मग वस्तू बटाटा आहे तो वर तरंगतो, बरोबर आहे की नाही। तर हा प्रयोग तुमच्या लक्षात आला का? हा तुम्हाला आता तुम्ही स्वतः करून बघणार हा प्रयोग? हा, तर सर्वांनी हा प्रयोग करून बघायचा। कळाला पाण्याची घनता? ठीक आहे, थँक्यू।